हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलीक वरदा विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, भक्ति सम्राट नामदेव महाराज की जय, आत्मया शक्ति मुक्ताई माते की जय, सच्चिदानंद सद्गुरु श्री बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु प्रकाश बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु धनराज बाबा महाराज की जय, सब संतन की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल श्री भगवान की जय. सर्वांना जय. ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 4 श्लोक क्रमांक 34 आणि ओवी क्रमांक 65-66. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशति ते दानं ते ज्ञानं ज्ञानिन सत्वदर्शिनः. ते ज्ञान पैगाबरवे जरी मनी हाती आणावे तरी संताया बजावे सर्वस्वेसी. जे ज्ञानाचा पुठा तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करीन स्फुटा ओळंगोनी. तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकल. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील कुसले. जेणे अंतःकरण बोधले संकल्पाने. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण या हनुमान मंदिराचा वर्धापन सोहळा आपण साजरा करत आहोत. म्हणजे 3 वर्ष या मंदिराला झाली, बरोबर ना? या वेळेला 3 वर्ष झाली ना? अच्छा, म्हणजे आता साजरा करताय. अच्छा, वर्ष 16वे. अच्छा, आपण हनुमान मंदिराचा तृतीय वर्धापन दिन, बरोबर आहे. इनिशियली सुरुवातीला मी आलो, म्हटलं नक्की कुठे मंदिर आहे, काय कसं आहे, पण बाहेरून आल्यावर आतमध्ये जो काय मी आलो, जे काय मंदिराचं नियोजन केलेलं आहे एकदम जबरदस्त. म्हणजे असं मंदिर फार दुर्मिळ कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतंय. खूप छान प्रकारे या खर्डी गावाने हा विचार केला आणि एकदम अतिशय हे मंदिर बांधलेलं आहे. कुठलाही आपल्याला कुठलीही तिथी असेल, म्हणजे संतांच्या आपल्या पुण्यतिथ्या असतील, देवांच्या आपण जयंत्या वगैरे असतील, ह्यांचा जो पण काही दिन आहे त्याचं महत्व हे त्यावेळेला होतं ज्या वेळेला आपण ते साजरं करतो. आता साजरा करण्याचा मेन म्हणजे विषय कोणता
का तर आपण आपले वाढदिवस आपण साजरे करतो का नाही. पण जन्मदिन होऊन गेला, जन्मदिन आला पण तो आपण जर साजराच नाही केला तर वाटतं का म्हणजे की बाबा हे झाला आणि हे कधी आला आणि कधी गेला काय आपल्याला कळलंच नाही. म्हणून हे जे सोहळे आहेत ही आपल्या साधू संतांची आपली हिंदू धर्माची संस्कृती आहे की हे जे सोहळे आहेत हे सोहळे आपण साजरे केले पाहिजे. काही संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे हे सर्वांना कळावं यासाठी या मंडळांनी हा आपला 3 दिवसाचा जो सप्ताह आहे तो सप्ताह साजरा करत आहे. त्यासाठी आता ज्ञानेश्वरीचं पारायण झालं, नंतर प्रवचन आहे, कीर्तन आहे, संध्याकाळी काकडा आरती वगैरे आहे, बरोबर आहे. आणि त्यामध्ये हा आजचा पहिलाच दिवस आणि ही आजच्या पहिल्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा मजळ पांघराकडे आलेली आहे. मी काय कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, परंतु परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने जो काही प्रसाद मजपर्यंत आलेला आहे तो मी सांगण्याचा एक प्रयत्न करेन. त्या मला एक 20-25 दिवसापूर्वी बाबांनी फोन करून सांगितलं हरिभक्तीपरायण गुरुवर्य अरविंद महाराज बोलले की बाबा असं खडी गावामध्ये कार्यक्रम आहे तर तुम्हाला प्रवचन करायचं आहे. तर सेवका सांगितले करावे ते काम ते मितूपणा कामा नाही या न्यायाने आज तुम्हाला मी इथं दिसतो. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपण देवांचं आणि संतांचं वंदन करूया. ओम ब्रह्मानंदम परमस्फुटम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं प्रदर्शम तत्त्वमस्यादि लक्ष्यम एकं नित्यं विमलाचलं सर्वदि साक्षिभूतं भावनितं प्रदयितं सद्गुरुं तं नमामि. पांडुरंगाचं प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार हवाई सद्गुरु दासोबा ओम नमो याज्ञा वेदपती आज्ञा जगत संवेद्या करुणा देवा तुझी गणेश सकलार्थ प्रकाशू आणि निवृत्तीचा स्वभाव आत्मरूप गणेश केलिया स्मरण होय सगळ्या विद्यांचे अधिकरण त्याची मनुष्य चरणाचे गुरुचे हे नमस्कार मी आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन पायी राखावे बांधून तुका म्हणे वाटे आता नको फुटुदेव काटे श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा, परमपूज्य आदरणीय संत रामदास बाबा, नारायण बाबा, रघुनाथ बाबा, काना बाबा हे संत माझ्या आयुष्यामध्ये आले. म्हणून आज या मनुष्य देहाला येऊन जीवाला जी गोष्ट प्राप्त करायची काय जीवाला प्राप्त करायची आहे विचार करायला गेलं तर माऊली काय माऊलीमध्ये म्हणतात ते ज्ञान पैगा भरवे. बरं कोणतं ज्ञान जनी मनी अति म्हणावे तरी संताला बजावे सर्वस्वेसी. संत म्हणजे नक्की कोण? संतांना भजायचं म्हणजे नक्की काय करायचं बरोबर. तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे म्हणजे नेमकं काय? अगरवत्या करावे दास्य सकल. बघा संतांचे शब्द कसे आलं का लक्षात. मग अपेक्षित जे आपुले सांगतील तेही सांगतील पुसले जेणे अंतःकरण बोधले. अंतःकरणाला बोध होणं महत्वाचं आहे. आज सुद्धा अंतःकरणाला बोध ही होतो. जो साधू संतांना अनुभव आलेला आहे तशाच्या तसा अनुभव मजपर्यंत आलेला आहे. आजही अंतःकरणाला बोध होतो आणि अंतःकरणाची आठणी होते. कुठल्याही प्रकारचा संकल्प राहत नाही. जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाही. काय नक्की ही भानगड आहे, काय ही नक्की संतांची मेघ आहे. लक्षात घ्या आपण महाराष्ट्रासारख्या पवित्र भूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत. साधू संत ही आपली संस्कृती आहे. आज जी पण काही आपल्याला दिसतंय जो पण काही धर्म राहिलेला आहे जे पण काही उरलेलं आहे हे साधू संतांमुळे. नाहीतर आज देव आणि हा विषय काय कोणीही मानायला तयार नाही. त्यात तुम्ही खूप छान मंडळी आहात. बघा किती लहान लहान मुलं आहेत. खूप छान प्रकारे तुम्ही म्हटलंय. पण हे जे काही पारायण केलेलं आहे जे काही साधू संतांचं मत आहे ते मत आपल्याला समजून घ्यावं लागेल. कोणतं ज्ञान विचार करायला गेलं तर कोणतं ज्ञान. ज्ञानाचा जर विचार करायला गेलं तर मग कुठलं सृष्टीच्या सुरुवातीला फक्त ती एकच गोष्ट होती बाकी दुसरं कोणी नव्हतं. बरोबर आहे का नाही. सृष्टीच्या सुरुवातीला कोणती गोष्ट होती. पूर्वी कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही
शून्याचं होते पाही, कानोबा तेरे तेरे ते ज्ञान. आलं का लक्षामध्ये? ते ज्ञान काय, कोणतं ज्ञान? विचार जर करायला गेलं तर तुमचा आणि देवाचा संबंध एक आहे, लक्षात घ्या. किंबहुना तुम्हीच ती गोष्ट आहात, पण कल्पना अविद्या जेणे झाला हा जीव. बघा आता काय आपलं नाव आहे, विचार जर करायला गेलं, जे तुम्हाला ठेवलं असलेलं नाम सखाराम, तुकाराम, कमल, विमल, उपजली या बालकाची. मग त्या वेळेला, त्या सोहळ्याच्या वेळेला जे काय नाव ठेवलं, आपण ते नावच आपल्याला समजून बसलेलो आहोत. पण वास्तविक पाहता ते आपलं नाव आहे का? विचार जर करायला गेलं तर नेमकं आपलं नाव काय आहे, नेमकं मी कोण आहे, इथपर्यंत आपले विचार गेले पाहिजेत. लक्षात घ्या, ही संतांची मराठी भाषा ही कशासाठी आहे? ही आपल्याला करण्यासाठी आहे. काय विचार आहे, नेमकं मी कोण, कुठून आलोय मी, कुठं जायचंय आपल्याला, हे परमार्थिक विचार आहे. परमार्थ ह्या विचाराने गेला पाहिजे. आलं का लक्षामध्ये? आपण आता आपल्याला हा देह समजत आहोत, पण हा देह नाहीये. हा देह नाशिवंत आहे, हा देह जाणार आहे. का दिलेला आहे हा देह? या मनुष्य देहाचे विद्यालय सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला असेल. जर तुम्ही संतांना शरण गेला आणि ती जर गोष्ट जर समजून घेतली तर ते ज्ञान तुम्हाला होईल. त्याने तुम्हाला काय अनुभूती होईल? मी देह नसून मी आत्मस्वरूप आहे. मी वासुदेव तत्वतः. तत्वतः म्हणजे अनुभव. कधी करो येईल विचारिता, विचारावं लागेल. संतया बदावे सर्वस्वेसी. आलं का लक्षात? ठाऊक आहे सबाय संता आणि क मागुता तुझ्या नाही का, दुसरं काहीच नाही. इथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. गोष्ट जर समजायची असेल आजही तशाच्या तशा प्रकारे अवेलेबल आहे, पण त्यासाठी परंपरा लागतं, त्यासाठी संप्रदाय लागतो. संप्रदायाशिवाय पर्याय नाही. संप्रदाय म्हणजे काय? संप्रदाय हा बोलाबोलीचा विषय नाही. हा करतो म्हणून तो करतो, तो करतो म्हणून तसा विषय नाही. संप्रदाय म्हणजे अनादि अनंत काळापासून परंपरागत चालत आलेला परमार्थ, जो निर्गुण निराभास, जेथून उद्भव शबल ब्रह्मास आदि नारायण म्हणतीच्या, जो सर्वस आद्य गुरु ब्रह्मादयाचा अनुग्रहितू, ब्रह्मा अत्रीच उपदेशिषु, अत्रीपाद प्रसादात अवधूत दत्तात्रय, दत्तात्रय परंपरा, दत्तात्रय परंपरा, दत्तात्रय परंपरा. बघा, मगाशी मी म्हटलं श्रुतीच्या सुरुवातीला कोणीच नव्हतं. पहिला श्रुतीच किंवा उपक्रमापूर्वी गाठोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकलाच होता. एकटा वेडा ब्रह्मा फिरत होता. 17व्या अध्यायामध्ये बघा, एकटा ब्रह्मा फिरत होता, मग ईश्वराने न सृष्टी घडू शकेल. लक्षात घ्या, पण भगवंताला त्याची दया आली. भगवंत आजही नामस्मरण करतोय. युगे 28 विटवरी उभा. विटवरी उभा म्हणजे त्या नामस्मरणावरती 28 युगे तो आरूढ आहे, असा त्याचा अर्थ आहे. भगवंताला त्याची दया आली. भगवंताने मग त्या ब्रह्मदेवाला हंस रूपाने येऊन त्याला अनुग्रह केला. लक्षात घ्या, काय मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फलते दुनिया. हंस रूपी ब्रह्मा उपदेशिषि हरी चतुर्श्लोकी चारी भागवत. लक्षात घ्या, ब्रह्मदेवाला मग ती गोष्ट भगवंताने सांगितली, ती रीत सांगितली. मग तयाचे एक नामाची विद्याता ते वर्णताची जपता विश्व सुजन योग्यता आली तया. त्यावेळेला त्या ब्रह्मदेवाला सृष्टी करता आली. मग ब्रह्मदेवाने ही गोष्ट अत्रि मुनींना सांगितली. अत्रि मुनींनी ही गोष्ट दत्तगुरूंना सांगितली. दत्तगुरु हे सगळ्या संप्रदायाचे मूळ. कुठलाही संप्रदाय असू दे, दत्तगुरु हे सगळ्या संप्रदायाचे मेन फाउंडेशन आहे. दत्तगुरूंपासून ही गोष्ट कळली. नारायण महाराज जालवणकर, नंतर लक्ष्मण, बलबीर, सख्यानंद, शांताबाई, बंडोळा बाबा, किरोबा बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा. नाना बाबांपासून ही गोष्ट कळली. हरिभक्तीपरायण गुरुवर्य प्रकाश महाराज म्हात्रे सोनारपाडा. आणि 2016च्या महाशिवरात्रीला मला प्रकाश महाराजांचा अनुग्रह आहे. आणि 2021 साली मला हरिभक्तीपरायण गुरुवर्य धनराज बाबा पाटील यांचा मला प्रबोध आहे. त्या गोष्टीचा अनुभव होणं महत्वाचं आहे. ह्या
आणि त्यासाठी ते नामस्मरण लागतं. जे अनादि परब्रह्म जगदादि विश्राम धाम तयाचे एक नाम त्रिधा पैलसे ते कीर अनाम अजाती अविद्येची या राती माझी ओळखावया श्रुती पूर्ण केली. कशासाठी? ब्रह्माचा अबोला फिटावा, अद्वैत तत्वे तो मज भेटावा, यासाठी, ह्या अनुभवासाठी हे नामस्मरण लागतं. प्रत्येक गोष्टीचा अनुभव संतांना आला. आम्हाला कशा प्रकारे अनुभव येतोय का? अनुभव येणं महत्वाचं आहे. संत परंपरा असेल, आजही ओरिजिनल नाम अवेलेबल आहे. आजही तशा प्रकारचा अनुभव होतो. लक्षात घ्या. 12व्या वर्षी माऊलींना जो अनुभव झाला, जी गोष्ट निवृत्तीनाथांकडून माऊलींना कळली, आजही तशाच्या तशा प्रकारे 20व्या शतकामध्ये ही गोष्ट परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांनी कानाकोपऱ्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. लक्षात घ्या. म्हणून आजही तशाच्या तशा प्रकारे अनुभव या सर्व साधू संतांच्या कृपेने मजपर्यंत आला. लक्षात घ्या. काय म्हणजे नेमकी संत? जर संतांचा जर विचार करायला गेलं, काय संत, कोण संत, कोण सद्गुरू? आपण भाग्यवान आहोत की आपल्याला या गोष्टी कळतात. पण हा बाहेरच्यांना विचार करायला जा. भगवे कपडे घातले, चांगला कोणी दिसला, आल्या चिपळ्या वाजवत, त्याला आम्ही संत म्हणतो. तसा संत हा विषय नाही. तंत्र मंत्रोपदेशशी अरे ऐसे ऐते गुरु आहेत बरोबरी, परी शिष्या ते सत्वस्तू मिळवणी दाविती, त्याची श्रीकृष्ण परमात्मा मानती सद्गुरू. लक्षात घ्या. शिष्याला, त्या साधकाला त्या स्वस्वरूपाचा, त्या सत्गोष्टीचा जो अनुभव करून देतो त्याला सद्गुरू म्हणतात. एकनाथी भागवत मध्ये नाथ महाराजांची लक्षात घ्या. एक वेळ कदाचित माझ्या मताला मी सहमत होणार नाही. कदाचित तुम्हाला आपल्या म्हणण्याला कोणीच विचारत नाही हो, तुम्ही कितीही काही करा. आलं का लक्षामध्ये? पण संतांचं जे म्हणणं आहे, हे संतांचं म्हणणं तुम्हाला आम्हाला ऐकावं लागेल. जर तुम्हाला तुकाराम महाराजांचं आणि माऊलींचं जर मत पटत नसेल तर आपली हानी झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या मताला आपल्याला, त्यांचं मत काय आहे आपल्याला समजूनच घ्यावं लागेल. माऊली म्हणतात, माझ्या आयुष्यामध्ये निवृत्तीनाथ आले, आता उपाय वनवसंतु, जो आज्ञेचा आहे वतंतु. कोण सद्गुरू आहे हो? कोण सद्गुरू आहे? विचार करा. आता आपण एखादी बाग आहे, त्या बागेची राखण कोण करतो? त्या बागेची राखण हा माळी करतो. किती खटपट असते बघा माळीची, त्या माळीची. किती जरी माळीने खटपट केली तरी पण जोपर्यंत त्या बागेमध्ये वसंत ऋतू येत नाही, बघा जरा, वसंत ऋतू आले की झाडांना पालवी फुटते, काय ती हिरवीगार वन दिसतात, त्यावेळेला त्या माळीची कीज होते. त्या माळीने केलेल्या त्याचे परिश्रम आहेत, ते परिश्रम त्यावेळेला दिसतात. पण जर वसंत ऋतू जर नाही आला तर काय त्या माळीची कीज? तशा प्रकारे आजपर्यंत जे काही आम्ही देव 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 करून जे काही आम्ही फिरलो, आमच्या आयुष्यामध्ये स्वस्वरूपाची ओळख करून देणारा महात्मा तसा यायला पाहिजे, जसा वसंत ऋतू आहे. जो आज्ञेचा आहे व तंतू, आज्ञेचा म्हणजे आणि आहे व तंतू म्हणजे लक्षात घ्या. आजही आपल्या समाजामध्ये या स्त्रिया आहेत. ह्या स्त्रिया बघा, प्रत्येकीमध्ये मंगळसूत्र आहे. तुम्ही मॉलमध्ये वगैरे जा फिरायला, आलं का लक्षामध्ये? आहे त्याच्या गळ्यामध्ये कधी कधीतरी काही नसतं. ह्या लग्न झालेले आहेत नाहीत काहीच कळत नाही. पण ही आपली संस्कृती आहे की नाही यात मंगळसूत्र घालणं? एखादी जर मुलगी बोलली, नाही मी तुमच्या घरी नांदायला येईन पण मी मंगळसूत्रच घालणार नाही, चालेल का? तुम्ही तुमच्या मुलासाठी त्या मुलीचा स्वीकार कराल का? अजिबात नाही. ही आपल्या भारत देशाची संस्कृती आहे. तशा प्रकारे परमार्थाचा जर विचार केला तर अवघे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळसी माळ गळा, गोपी चंदन तिला आणि हृदयी कवला वैष्णवांचा. लक्षात घ्या. तो जो रात्रंदिवस जो उच्चार चालू आहे, कोणता रात्रंदिवस उच्चार? लक्षात घ्या. 21,600 वेळा त्याचं आत बाहेर चालू आहे. म्हणून काहीतरी प्रकार आहे. लक्षात घ्या. नाहीतर काय ते वय करील आपण रात्री झोपल्यानंतर सगळं बंद. बघा संतांचा नक्की काय विचार आहे. त्या विचाराला अनुसरून गळ्यामध्ये तुळशी माळ पाहिजे. आलं का लक्षामध्ये? तर तो कळवळा येईल, जो आज्ञेचा आहे वतन. लक्षात घ्या. अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा
ती करुणा आतमध्ये उत्पन्न व्हायला पाहिजे, आतून तो प्रेमाला फुटला पाहिजे. ती गोष्ट या नामस्मरणाने घडते. आलं का लक्षामध्ये? आईच्या उदरामध्ये असताना आपण सर्वांनी हे नामस्मरण केलेलं आहे. लक्षात घ्या, ज्या वेळेला नाळ तुटली, नामस्मरण तुटलं. लक्षात घ्या, जे तुटलेलं आहे तेच हे संत जोडतात. तुकाराम महाराज म्हणतात, बाबाजी चैतन्य माझ्या भाग्यामध्ये आले, उजळले भाग्य आता उभी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडी गेला. लक्षात घ्या, जिथं तुटलेलं आहे तिकडं धुवायचं आहे. आजही तशा प्रकारचं जुळतं. तुकाराम महाराजांचं जुळलं, आमचं जुळू शकत नाही का? विचार करा. आजही तशा प्रकारे जुळतं. जर जुळत नसेल तर त्याचा विचार करा. परमपूज्य आदरणीय श्रीपाद बाबा सांगायचे, चांगला विचार केला तर यूज ब्रेन. व्यवहारामध्ये आपण प्रत्येक गोष्टीला डोकं वापरतो. लक्षात घ्या, आईच्या उदरामध्ये असताना अखंड नामस्मरण करत होतो. ते नामस्मरण सगळ्यांना माहिती आहे. आजही ते चैतन्य तुम्हा सर्वांमध्ये अमूर्त अवस्थेमध्ये आहे. आलं का लक्षामध्ये? आणि हे जे संत असतात ते संत ते चैतन्य प्रकट करण्याचं काम करतात. म्हणतात ना, प्रगट गुह्य बोले. पुढे काय? विश्व ब्रह्मची केल आधा विश्व आहे. पण ते ब्रह्म कधी होणार? ज्या वेळेला नामस्मरणाने मी देव नसून मी आत्मस्वरूप आहे अशा प्रकारचा अनुभव होईल. लक्षात घ्या. आलं का लक्षामध्ये? हा तो विषय आहे आणि ह्या विषयाचा अनुभव ते करून देतात. ते संत महात्मे ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि दयाळू असतात. त्यांच्या शब्दाने, स्पर्शाने आणि दृष्टीने समोरील साधकामध्ये चैतन्य प्रकट करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं. अशा प्रकारचा महात्मा आमच्या भाग्यामध्ये येणं गरजेचं आहे, तरच तशा प्रकारचा अनुभव येतो. आलं का लक्षामध्ये? नाहीतर नांदणारा असेल, लग्न झाल्यानंतर तुमच्याकडे विचारत नाही का? अरे नाही, 2-3 वर्ष झाली, मग पुढे लग्न झाल्यानंतर सगळं संपतं का? तिथं सुरुवात आहे, सगळं संपतं. लग्न झाल्यानंतर आज रात्री खतम असं नसतं. लगेच विचारलं जातं, मग काय पोरबाळ आहे ना विषय का? नाही, पोरबाळ व्हायला पाहिजे की नको? नको बोलणारा बोलू शकत नाही. अरे जोपर्यंत पोरबाळ अपत्य होत नाही तोपर्यंत आई तिच्या सासरी पाण्याचा एक थेंब पित नाही. ही भारताची संस्कृती आहे. माय घातल्यानंतर अनुभव नको व्हायला? कधी आम्ही याचा विचार करू? अनुभव होणं आजही तशाच्या तसं होतं. म्हणून मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आलेलो आहे. लक्षात घ्या, सगळ्यांना काम धंदे आहेत, तुम्हाला आहेत, मलाही आहे. आज शास्त्रीनगर हॉस्पिटलला मी काम करतो. तिकडे आज मी सुट्टी टाकली आहे. बाबांनी म्हटलं अशा प्रकारचा आहे विषय. लक्षात घ्या, कोणाकडे हे करायला अजिबात टाइम नाहीये, पण हे महत्वाचं आहे. आज संतांनी या स्टेजला आणलेला आहे की उद्या जरी हा देह निघून गेला तरी आज आम्ही तयार आहोत. आलं का लक्षामध्ये? रात्रंदिवस आम्हा युद्धाचाच प्रसंग, पण ती भीत काय आहे हे संतांना कळलं, हे आम्हाला कळलं का? नसेल कळलं तर राजानं बघा, मार्ग बदलावा लागेल. आलं का लक्षामध्ये? दुसरा काही पर्याय नाही. हे संत तशा प्रकारचा अनुभव करून देतात. 20व्या शतकामध्ये हाच अनुभव परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबांना झाला. बुडते हे जनन देखवे देवा, हे तसे कळवळा म्हणून या येतो हिताचा कळवळा आणि जीवन ते तू तिला काना कोपऱ्यामध्ये जाऊन ही गोष्ट सांगितली. तिकडनं कसारा ते तिकडनं चर्चगेट, इकडून कर्जत पासून सगळा फेरा तिकडे पण बीड जिल्ह्यामध्ये सगळ्या प्रकारचा गोष्ट ना महाराष्ट्रामध्ये बाहेर सुद्धा प्रत्येक गोष्ट ही बाबांनी पिंजून काढली. म्हणून आज 9/12/24 आता झाला, त्यावेळेला श्रीपाद बाबांना राष्ट्रसंत या नावाने पुरस्कृत करण्यामध्ये आलं. लक्षात घ्या, हा साधू संतांचा महिमा आहे. 19व्या शतकामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे बाबा यांना राष्ट्रसंत हा पुरस्कार भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी केलं होतं. आणि 19व्या शतकामधले हे दोन महात्मे आणि 20व्या शतकामध्ये आणि 21व्या शतकामधला हा पहिला महात्मा परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा. लक्षात घ्या. आलं का लक्षामध्ये? काय या संतांनी सांगितलंय? बाबांचं म्हणणं होतं, मला विसरलं तरी चालेल
पण मी दिलेल्या नामाला, मी दिलेल्या गोष्टीला विसरू नका. लक्षात घ्या, संतांना ह्या उपाधीची काहीच गरज नसते. उपाधाची गरज ही आमच्यासारख्या महाराजांना असते. लक्षात घ्या, संत हे दयाळू असतात, संत हे उदार असतात, म्हणून त्यांच्याने समोरच्याला पाना फुटतो. अशा प्रकारे पाना फुटणारा महात्मा आमच्या आयुष्यामध्ये आला पाहिजे. आज बघ काय बाहेर चाललंय, काय धर्माच्या नावावरती, काय सत्कर्माच्या नावावरती बाहेर उधार आल्या चालू आहे. लक्षात घ्या, परमार्थ ही अशा प्रकारची गोष्ट अजिबात नाहीये. परमार्थाने देहाचा विसर पडतो, परमार्थाने आत्मस्वरूपाची ओळख होते. आम्हाला जर ओळख होत नसेल, कारण आम्ही बाहेरचे धंदे करतो. देव 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 करून तुम्ही आजपर्यंत किती बाहेर फिरला असाल, किती घाट धंदे केले असेल, राजा सत्कर्म होतं, सत्कर्माने पुण्य होतं, पुण्याने स्वर्ग प्राप्ती होते. जोपर्यंत स्वर्ग आहे तोपर्यंत पुण्य आहे, तोपर्यंत स्वर्गात राहून दिलं जातं. ज्ञानेश्वरी मध्ये तुमच्या पुढे येईल, मग जेव्हा पुण्याची पावटी सरे सगळे इंद्रबळाची बुद्धी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोक, परत मृत्यू लोकाला यावं लागेल. ही शेवटची पाळी, एक मनुष्य जन्म. भलतच काहीतरी मनाच्या मार्गाने केलं गेलं, हा करतो म्हणून तो करतो, तो करतो म्हणून तो करता करायला गेलं, सगळा चुकीचा होईल आणि सगळा पस्तावा होईल. मरणाच्या वेळेला, मृत्यूच्या वेळेला फक्त एकच गोष्ट असते, तो म्हणजे भगवंत. आणि तो कसा असतो, त्याची रीत काय आहे, ही रीत आम्हाला समजून घ्यावी लागेल. शेवटी सुद्धा ती रीत कामाला येते, अशी रीत आम्हाला या साधू संतांनुसार समजून घ्यावं लागेल. सत्कर्माने करून काही होणार नाही. आलं का लक्षात? स्वर्गात पुण्यात्मके पापे येईचे, पापात्मके पापे नरका जायचे, मग माते जेणे पाहिजे ते शुद्ध पुण्य. अर्जुना, तू मला फक्त एकट्याला शरण ये. लक्षात घ्या, तरच तुला तो झडझडवणी व्हायला निये भक्तीची वाटेला, तरीच पावशील अव्यंग निर्धाम माझे. आणि ते निर्धाम म्हणजे आपलं स्वरूप आहे. लक्षात घ्या, आलं का लक्षात? आजही आम्ही म्हणतोय धर्म. विचार जर करायला गेलं मुलांना, लक्षात घ्या, धर्म म्हणजे काय, धर्म म्हणजे काय. आज या देवदेवतांच्या नावाखाली इकडे तिकडे फिरत बसणं म्हणजे धर्म नाही. आपल्याला साधू संतांचं ऐकावं लागेल. तुम्ही ऐकलंय ना, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. बघा ना, विष्णुमय जग म्हणजे विचार जर करायला गेलं, बघ जग विष्णुमय आहे, हा फक्त बोलाबोलीचा विषय आहे का? लक्षात घ्या, वाट पाये उभा भेटीची आवडी, कृपावताकडे उता होईल. लक्षात घ्या, या मनुष्य देहाचं उद्दिष्ट काय आहे. या मनुष्य देहाची ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे. सच्चिदानंद ही तुमची डिग्री आहे, याच्या पलीकडे कुठलाही उपाधी नाही. लक्षात घ्या, देवाला असं वाटतंय की या जीवाचा उद्धार व्हावा. मी देह, आलं का लक्षात, मी देह ही एक नंबरची वाईट गोष्ट. या देहाला मी म्हणणं हे सत्य नाही. मी आत्मस्वरूप आहे, ही ओळख करून घेणं, ही ओळख या जीवाने करून घ्यावी आणि माझ्याशी यावं, एकरूप व्हावं. अशा प्रकारे हा भगवंत वाट पाहतोय. वाट पाये उभा भेटीची आवडी, उपारू तातडी उठावी. लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही साधुसंतांना शरण जाल आणि ते नामस्मरण घ्या, त्या नामाने ज्या वेळेला तुम्हाला देहाचा विसर पडेल, ह्याच्या कंपेरेबल दुसरं कोणतं सुखच नाहीये. म्हणून तुकाराम महाराज कळलं हे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देवा जायचा करे उपकार, देहाचा विसर पाळी मज, तेनेची हा जीव सुख पावे माझा, बरे केशिराजा कळवाले. नामस्मरणाने देहाचा विसर करणं खूप महत्वाचं आहे आणि ही परमार्थाची रीत आहे. लक्षात घ्या, गीता निष्कपट माय, 8व्या अध्यायातली ओळी. गीता निष्कपट माय, सुगोगी ताने हिंदे देवाय, ते माय पुता बेटी होय. हा धर्म तुमचा. काय तुमचा धर्म आहे? स्वधर्मे धने श्रेया, हा धर्म आहे. काय धर्म आहे? कुठलेलं जोडायचंय. मी देह, ह्याकडून मी आत्मस्वरूप. ही जी वाटचाल आहे ना, ही वाटचाल म्हणजे परमार्थ आहे. आणि साधू संत हा उपदेश करतात. लक्षात घ्या, फक्त संतांच्या नावाखाली इकडे तिकडे फक्त चालत राहणे आणि तीर्थाटन करणे हा विषय नाही. लक्षात घ्या, माझे अनुसंधाने बीड स्नान संध्या जप होम दान. अरे उद्धवा, ह्या मनुष्य देहाला येऊन माझ्या अनुभवाशिवाय तू हव्या तेवढ्या ठिकाणी स्नान घाल,
विद्यापूजन कर, हवं तेवढं ध्यान कर, हवं तेवढं जप तप कर, हवं तेवढं होम हवन कर, हवं तेवढं दान धर्म कर. बघा ती ओवी काय म्हणते, माझेनी अनुसंधाने बिन, म्हणजे अनुभवाशिवाय माझेनी अनुसंधाने बिन स्नान संध्या जप होम दान हा अवघाची अधर्म जाण मग भजन ते नव्हे. हे माझं भजन नाही. देवाला जर या मनुष्य द्यायला येऊन तुम्ही नाही समजून घेतलं, या सर्व गोष्टी तुम्ही करत असाल जरूर करा, नका करू हे माझं म्हणणं अजिबात नाही. पण जर हे संतांचं म्हणणं न ऐकता पण फक्त तेच जर करत गेलो, काही उपयोग नाही होणार. या सगळ्या ज्या मूर्त्या आहेत ना, ह्या मूर्त्या आपल्या या धर्माला, या अनुभवाला अनुसरून आहे. काकडामध्ये एक अभंग आहे, आता शेवट, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, आणि ते हे उभी मूर्ती विटेवरी. ही विटेवरी उभी असलेली मूर्ती म्हणजे काय आहे? ही फक्त मूर्ती पूजेचा आणि हार वगैरे लावायचा हा विषय नाही, हा आत्मस्वरूपाचा विषय. ज्योतीची निज ज्योती म्हणजे काय? आज हा विचार करा तुम्ही. साधू संतांना शरण गेल्यानंतर ते जे निज ज्ञान आहे ते ज्ञान पैगावर वे, लक्षात घ्या. ह्या ज्ञानाची ओळख होते, त्या ज्ञानाला अनुसरून, त्या ज्ञानाला संबोधून त्या विटेवरी त्या विठ्ठलाची मूर्ती आहे. त्या विठ्ठलाचा अनुभव घेण्यासाठी ती मूर्ती आहे. मूर्ती पूजा नाही राजांनो, ती करू नका असं म्हणणं अजिबात नाही. पण बघा, तिला जर तडा गेला, तिला तडा गेला तर तिला उचलणार, आपण टाकणार आणि परत नवीन मूर्ती आणणार. जव आकारो एक पुढा देखती, हा देवया भावे भजती, बघ विघटली या टाकीती नाही म्हणून. आणला देव, ठेवला, पूजा केली, कुठला परत केला. ही अशी कशी काय आपली भक्ती? लक्षात घ्या. ऐसे मी माते जाणीचे ते अव्यभिचारी भक्ती म्हणजे जिथं भेदू काय देखील तरी व्यभिचारतो. ज्या भक्तीमध्ये भजणारा आणि ज्याला भजतोय ह्यांचं ऐक्य होत नाही. लक्षात घ्या, ज्याला भजतोय त्याच्या बरोबर आपलं ऐक्य व्हायला पाहिजे. आवडती गोष्टच आपण आहोत, पण जोपर्यंत अनुभव होत नाही ना, तोपर्यंत मी देव, ही जी आमची चुकीची सायकोलॉजी आहे, हा जो आमचा भ्रम आहे, हा भ्रम निघून जाऊ शकत नाही. आणि तो भ्रम जावा असं जर वाटत असेल, देहाचा विसर पडेपर्यंत नामस्मरण व्हावं लागतं. आजही तशाच्या तसा होतोय, पण मग आता त्याच्या काहीतरी खानापुरा असाव्या लागतील ना, नको. ज्यावेळी बाई प्रेग्नंट असते तिला काहीच होत नाही का? डोळे होतात, डोळे होतात का नाही होतात, त्यावेळी तिला काहीच होत नाही का? काय काय मागते बरं ती? लक्षात घ्या. आणि मग नामस्मरणाने काय व्हायला पाहिजे का नको? तुमच्या मनाला महत्व नाही, माझ्या मनाला महत्व नाही. आज ही मंडळी माझ्या भाग्यामध्ये आली, त्यांचं म्हणणं मी ऐकलं. पण जर हे साधू संतांचे पुरावे जर नसते, लक्षात घ्या, यांनी बाबा मला अड घातली होती. जर तुम्हाला आमच्या मुलीशी बघाय बसले, हे माझे सासरे, जर तुम्हाला आमच्या मुलीशी लग्न करायचं असेल, हे नामस्मरण घ्यावं लागेल. मी ऑलरेडी 12व्या वर्षापासून मारकरी होतो. आलं का लक्षात? हे माहितीच मला. हे मकरंद झाले, हे आमच्या मंदिरामध्ये येतात. आलं का? हनुमान मंदिरामध्ये चिंचोड्याच्या पाड्याचं, बरोबर ना? 12व्या वर्षापासून मारकरी आहे. हरिभक्ती परायण एकनाथ महाराज म्हात्रे हे माझे काका आहेत. लक्षात घ्या. आलं का लक्षात? म्हटला प्रकार काय? पण त्यावेळेला मग नंतर मला कळलं की ही ती गोष्ट आहे, हे तुम्हाला घ्यावं लागेल. म्हटलं बघू काय. त्यांचे अनुभव बघितले, त्याला अनुसरून असलेल्या त्या ओव्या बघितल्या, तंतोतंत तशाच्या तशा टॅली होता. देवाचा अनुभव काय? जर तुम्ही म्हणता अनुभव येतो, देवाचा अनुभव काय? सद्भावनी ज भजन करी, हृदयी प्रकटता श्रीहरी, तव तेची चिन्हे बाहेरी, क्षणा माझाई पालटती. ज्या वेळेला त्या नामस्मरणाने अंतःकरणामध्ये त्या इंद्रियांची धसमस होते, त्यावेळी काय प्रभुत्व? आतमध्ये होणारा जो विषय असतो त्याची चिन्ह बाहेर प्रकट होतात. अंतरीचे लावे स्वभावे बाहेरी, धरी तरी परी आवरे ना. बघा, मोठा दुनिया उल्हासता, रंगी गाता बैलासता, अंतरी द्रव झाला चित्ता, ही अवस्था बाह्य दिसे. नामस्मरणाने अवस्था होते. संतांचं मत आहे, अवस्था ही व्हावीच लागे. ज्या वेळेला
स्त्री त्या मुलाला जन्म देते त्यावेळेला स्त्रीला काहीच होत नाही का? इथं ज्यांची नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे त्यांना मी विचारतो, नसेल तरी त्यांना विचारा, ज्या वेळेला नॉर्मल डिलिव्हरी होते बाईला कळा येत नाहीत का? बाईला काहीच होत नाही का? काही होत नाही. शहाजीनगरच्या वॉर्डमध्ये डिलिव्हरी वॉर्डमध्ये मी आहे. मग मला सांगा काय होत नाही, मग मी तुम्हाला सांगतो कसं काय होत नाही ते. लक्षात घ्या. अशी स्थिती होते की म्हणून सोय नाहीये. लक्षात घ्या. काय अनुभव सांगते ती स्त्री, भाऊ एक झाला का बाद झाला, मुलगा झाल्यानंतर पुढे ती गोष्टच नको. एखाद्या मुलगी वगैरे आली का ती विचार करेल. आलं का लक्षामध्ये? अशी ती गोष्ट असते. ज्या वेळेला पुत्र होतो त्यावेळेला पुत्रीची ही स्थिती होते. ज्या वेळेला बोध पुत्र होतो त्यावेळी आत्ताची स्थिती होत नाही का? ज्या वेळेला त्या नामस्मरण साधक नांदतो, ज्या वेळेला त्या सुखाला तो पात्र होतो त्यावेळेला त्याची काय स्थिती होते? अंतरी सुखाची झाली जोडी. परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा ह्यांचा हा प्रसाद आहे म्हणून हे शब्द माझ्या मुखातून बाहेर पडतात, नाहीतर कधी या मुखातून आले नसते. आणि या खाली या परिसरामध्ये मी ही गोष्ट सांगण्यासाठी कधीच आलो नसतो. अंतरी सुखाची झाली जोडी, बाह्य रोमांच उभिली गुडी, त्या स्वात्मानुभव सुखाची गोडी, ही नयनी रोकडी प्रवाहे. धन्य श्रीपाद मुरारी व यान दुनिया केली बावरी. धन्य श्रीपाद मुरारी व यान दुनिया केली बावरी. नाम याची घना थोर, ती भावाने होती विभोर, तिला पूर्ण केली आवरी व यान दुनिया केली बावरी. सखयानंदाची शांता माई, तिने अवस्थेत विदेही, तिने भवभयास दिली कुणी व यान दुनिया केली बावरी. ज्ञानोबाची बैल दाखुनी, तिने उन्मनित मारली उडी, मुद्रा लावली खेचरी व यान दुनिया केली बावरी. श्रीपाद बाबा चरणीचा रग, तुम्ही ऐका हो सुरवर, ही सहज समाधी खरी व यान दुनिया केली बावरी. धन्य श्रीपाद मुरारी व यान दुनिया केली बावरी. धन्य रामदास मुरारी व यान दुनिया केली बावरी. धन्य नारायण मुरारी व यान दुनिया केली बावरी. धन्य रोहिदास मुरारी व यान दुनिया केली बावरी. धन्य नाना मुरारी व यान दुनिया केली बावरी. मग आता रीत काय आहे? रीत काय आहे? एखादी मुलगी आपल्याला स्थूल म्हणून जर घरात आणायची असेल, मग काहीच नाही का, जायचं आणि उचलून आणायची अशी पद्धती का? 2 महिने कमीत कमी लागतात. 2 महिने आता तर सोडूनच द्या. आता तर आमच्याकडे नवीन नवीन गोष्टी आलेल्या आहेत. आलं का लक्षामध्ये? फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये सुरुवात होते आणि डिसेंबर मध्ये संपतो. बघा लक्षात घ्या. रीत आहे, रीत आहे. जर दुसऱ्या घरी नांदायला जायचं असेल तर रीत आहे. मग जर त्या भगवंताचा अनुभव पाहिजे असेल तर रीत नाही का? तरी संताया बदले सर्वस्वेची, जे तर ज्ञानाचा मुर्गा ते तर सेवा दारवंडा. सेवा म्हणजे काय? संत कधीच त्यांच्या शरीराची सेवा घेत नाही. लक्षात घ्या. इतर ही सेवा सांगितलीच नाहीये. सेवा म्हणजे त्यांचे हातपाय दाबणे नाही, त्यांचे केस विंचरणे नाही, त्यांची दाढी करणं नाही. माऊलींचा जर विचार करायला गेलं तर सेवा म्हणजे काय? ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्याची. साधू संत कधीच कुणाची सेवा घेत नाही. लक्षात घ्या. ते फक्त आणि फक्त नामाचा विचार करतात आणि मला जो अनुभव आला तो अनुभव इतरांना द्यावा. आलं का लक्षामध्ये? श्रीकृष्णालाही त्याचं तेच म्हणणं होतं, अर्जुना तू ही गोष्ट समजून घे. ह्या ज्या काय गोष्टी तुम्हाला सांगितल्या तशाच प्रकारे श्रीकृष्णाने अर्जुनाला बरंच सांगितलं आणि आता सांगितलं, आता बाबू गोष्ट समजून घे. जठलो आणि बैलानी गिरपतीचे वाटेला तरीच पावसाला बहिणी धावा माझे, तू म्हणे मीची तरी माझे बंदी प्रेमधरी, सर्वच नमस्कारी माझे खाते माझेनी अनुसंधान दे. बघ मी काय म्हणतो ते आई, हा तुझ्याकडे आता ऑप्शन आहे. सगळं त्याला सांगून झालं, त्याला कळलं, ह्याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. अर्जुन समजदार होता. ज्याने समजून घेतलं त्यांच्यासारखे भाग्यवान
दुसरे कोणीच नाही. पण भाऊ ज्यांना गोष्ट अजून कळत नाही, आजही त्यांच्याकडे अपॉर्च्युनिटी आहे. अर्जुनाने समजून घेतलं, आम्हाला कधी समजणार काय अर्जुनाला अनुभव आला तो आपल्याला बघायचा आहे, पण माहिती नाही. लक्षात घ्या, अर्जुनाने होकार दिला, ठीक आहे. अर्जुनाला वाटलं तर तुकाराम महाराजांना वाटलं नुसते इकडे तिकडे फिरत होते, तीर्थी ढोंडा पाणी जिकडे बघावं तिकडे दगडाची मूर्ती, दगडाचा देव आणि पाण्याचं तीर्थ. पण बाबाजी सद्गुरू त्यांच्या भाग्यामध्ये आले आणि त्यावेळेला त्यांचा अनुभव आला. त्यांना वाटलं अरे काही ऐशी दशा येईल माझ्या अंगात, चित्त पांडुरंगा धुरत असे. तशा प्रकारे अर्जुनाला वाटलं आम्हाला ही वाटायला पाहिजे की या देवाचा अनुभव जर आज घेतो तर मला काय येत नाही. लक्षात घ्या, तशा प्रकारे लग्न झाल्यानंतर मुलबाळ भाऊ आहे आम्हाला वाटतं, तशा प्रकारे माळ घातल्यानंतर आम्हाला भगवंताचा अनुभव यावा हे वाटावं. साधू संतांना जर अनुभव आला तर आम्हाला अनुभव काय येऊ शकत नाही. आजही अनुभव अवेलेबल आहे. अर्जुन त्या रीतीने पुढे गेला, अर्जुनाला सांगितलं. लक्षात घ्या, बघा आता काय प्रकार आहे. अर्जुनाला तशा प्रकारे बोलवलं आणि त्याला सांगितलं मग आता बस, आणि त्याला ती रीत सांगायला सुरुवात केली. लक्षात घ्या, साधू संतांना शरण गेल्यानंतर ते तशा प्रकारे साधकाला बसवला आणि अनादिअनंत काळापासून जे नाम त्यांच्याकडे आलेलं आहे त्याला ते नाम त्याला सांगतात. ती रीत आहे. आता मला सांगा, बघा हा, आता साधू संतांच्या नामस्मरणाने आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख करते. लक्षात घ्या, सत्कर्म केल्याने जे आपण कर्मकांड आहे जे करतोय ते सत्कर्म केल्याने स्वर्गप्राप्ती होते. परमार्थ केल्याने अस्तित्वाची ओळख होते. अस्तित्वाची ओळख पटवून घेण्यासाठी हा मनुष्य देह आहे, त्यासाठी परमार्थ आहे आणि त्यासाठी संत परंपरा आहे आणि त्यासाठी नामस्मरण आहे. लक्षात घ्या, आपल्याला आपली अस्तित्वाची ओळख समजायची आहे. बाबांनो, जोपर्यंत श्वासाची निर्धार चालू आहे तोपर्यंत सगळं, श्वासाची निर्धार संपलं आपल्या नावाने आपल्याला कोणी हाक मारत नाही. पण नक्की आम्ही कोण? आपली ओळख ही श्वासाच्या निर्धारीमध्ये आहे. नाम जे आहे, आपली ओळख आहे ही श्वासाच्या निर्धारीमध्ये का सोडू. लक्षात घ्या, ज्याचा श्वासोश्वासाचा परिचार, निमिष निमिषाचा व्यापार, माझे निज सुख साचार, तेथे म्या घर बांधिले. तुमच्या नाकापटे येणारा श्वास आणि तुमच्या नाकापटे जाणारा श्वास, ह्यामध्ये अख्ख्या जगाचं, अख्ख्या जीवाचं याच्यामध्ये स्मरण चिंतन घडलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुमचा अस्तित्व घडलेला आहे. भजन कसं पाहिजे? श्वासाने कर रे भजन गड्यारे, श्वासाने कर रे भजन. लक्षात घ्या, जर श्वास वाया घालवले, झोंबला श्वास आला तो जातो या नरकाला, तो जातो या नरकाला, तो जातो या नरकाला. देव कुठे आहे? हे देव नक्कीच मंदिरामध्ये आहे, त्यांना मी अजिबात नाही म्हणत नाहीये. पण ओळख कुठे? देव कुठे? वसे हृदयी देव तो जाण ऐसा, मज हृदयी सद्गुरु एरवी तरी सर्वांच्या हृदय देशी. मग तुमचं हृदय का तीर्थाटनाला, म्हणजे मी आळंदी आणि पंढरीचा मी हे म्हणतो पण त्यांना मी कमी लेखतो असा त्याचा अर्थ लावू नका. तिकडे नक्कीच आपल्याला जावयाचं आहे. पण विचार जर करायला गेला तर काया ही पंढरी आणि हृदय जर आमचं आतमध्ये आहे, नांदतो काया ही पांढरी, पुढे आत्मा हा विठ्ठल आणि नांदतो केवळ पांडुरंग. जर विचार जर करायचा झाला, आलं का लक्षामध्ये? विचार जर करायचा झाला तर मग देव कुठे आहे? हृदय कुठे आहे? हृदय जर आतमध्ये आहे, मग आमचं भजन आतलं पाहिजे का बाहेरचं पाहिजे? मुक्ताबाई म्हणते, अंतर्मुख झाले हे नरा आत बघ जरा, अंतर्मुख झाले करीते चिंतन, तेने जनार्दन प्रगटला. अंतर्मुख झाले आणि मला तशा प्रकारे अनुभव आला. अंतर्मुख व्हावं लागेल तशा प्रकारे अर्जुनाला सगळी रीत सांगितली आणि तो त्याच्याने मार्गस्थ झाला. आणि जात जात पुढे त्याला तशा प्रकारचा अनुभव यायला. तैसे स्मरते नियादरे सबाय सात्विके भरे, जव कठीणपण विरे अहंभावाचे, विषयाचा विसर पडे, इंद्रियांची धसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. 6व्या अध्यायात मला वाटतं याची वर्णन आहे, एक्झॅक्टली माझ्या लक्षामध्ये नाही. लक्षात घ्या, माऊलींच्या वयाच्या अशा प्रकारचा अनुभव अर्जुनाला आला. माऊली सांगताय, लक्षात घ्या, तशा प्रकारे अर्जुन पुढे घेत गेला. नामस्मरणाने बघा काय प्रकार होतो. सहस्र किरणांचं
सर्वांगती राम देहा देये सूर्यप्रकाश शतरश्मी. तुम्ही नाही का म्हणत सहस्रदीपे दीपकैसी प्रकाशनी प्रभा उजळल्या दिशा गगनालिये शोभा. हा अनुभव आतमध्ये येतो. तसा अनुभव, या अनुभवाला अष्टसात्विक भाव म्हणतात. हे आम्हाला व्हावं लागेल. आलं का लक्षामध्ये? अर्जुनाला झालं आणि त्या आनंदामध्ये तो बोलू लागला. लक्षात घ्या, काय आमचा भ्रम आहे, काय अर्जुनाचा भ्रम आहे आणि काय अर्जुनाला नामस्मरणाने अनुभूती आली. तथा विस्मया विष्टा भ्रष्टोपधनंजय प्रणम्यसिता देवं कुटांजलिर भाषितः. 11व्या अध्यायातल्या हा उल्लेख आहे. तेथे एक विश्व एक आपण ऐसे अरुमान होते जे तुझे पण. खरंच मला देवा वाटत होतं तेथे एक विश्व एक आणि आपण एक. तेथे काहीतरी एक विश्व हे मोठं आणि मी कोणतरी वेगळा, मी वेगळा देव वेगळा विश्व वेगळं, अशा प्रकारचे मला भ्रम होता. तेथे एक विश्व एक आपण ऐसे आरू मारू म्हणजे भ्रमास्पद. जशा प्रकारे दोरीवरती भासलेला सर्प साप नसतो पण दिसतो, दोरी असते पण दिसत नाही, एवढं फक्त लक्षात घ्यायचं. तशा प्रकारे मला वाटतं हे शरीर मी आहे पण सत्यता ती नाही, पण अनुभव यावा लागेल, ही त्याची लक्षणं आहे. तेथे एक विश्व एक आपण ऐसे अनुमान होते जे तुझे पण तेही आटून गेले अंतःकरण. अंतःकरण तुझ्याची याने आटणी होते. मन बुद्धी चित्त अहंकार ह्यांची आटणी व्हायला पाहिजे. विराले सहसा उदयरे निस्तारे जैसा भरलाची समुद्र भरे तैसे वेळोवेळी बरे उचंबईत असे. जशा प्रकारे पौर्णिमेच्या चंद्राला बघितल्यानंतर सागयाला उर्म्या फुटतात, तशा प्रकारे या नामस्मरणाने अर्जुनाला उडकता लागल्या. लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या. अरे पुराला आनंदाचा, पुराला आनंदाचा. माझी सापडलेली आहे पुढे जरावरी कमल काही का जेवी आलोय. आतुल्या सुपरमेनचे निबळे शरीर बाहेर कापे. लक्षात घ्या, लागूनच काय बघा पुढे. सात्विक आभरणे रोमांची दाटणे स्वेदाचे जीवन येऊ लागे. कापे तो धारी स्वरूप देखे नेत्री अश्रुत्या भीतरी वाहताती. आनंद झाला पोटी स्तब्ध झाला कंठी मौन वाक्पुटी धरून राहे. टाकी श्वासोश्वास ऊर्ध्वभावे देखा स्वरूप हे एक मिळवणी एका जनार्दनी ऐसे अष्टसात्विक भाव. एका जनार्दनी म्हणजे नक्की कोण? आपलाच माणूस आहे, दुसरा कुठला फरक आहे? मग आज या अष्टसात्विक भावांचा बघायला जर गेलं तर सगळ्या ठिकाणी ऍब्सेन्स आहे. पण माऊली नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी ऐसे अष्टसात्विक भाव उत्पन्नची होता देव कृपाकडे दयावरी. म्हणजे जोपर्यंत नामस्मरणाने हे अष्टसात्विक भाव उत्पन्न होत नाही तोपर्यंत माता देवाची कृपा आम्हाला विसरायलाच लागेल किंवा तो विषय आम्हाला दुर्मिळच समजावा लागेल. ह्याचा आता विचार करा. लक्षात घ्या, कोणते सात्विक भाव? स्तंभ स्वेदस्य रोमांच स्वरभंग शेवपतू वैवर्णाशी फुलाई तुझं सात्विक होता. हा वय स्तंभ स्वेद रोमांच स्वरभंग वैपतू वैवर्ण्य अश्रू आणि प्रलय हे 8 भाव उत्पन्न होतात. लक्षात घ्या, त्याचा शेवटचा भाव म्हणजे प्रलय. प्रलय म्हणजे काय? ते शरीर भावनासती इंद्रिये विषय विसरती ते स्वभाव प्रचिती प्रकट होय. लक्षात घ्या, अहंकार धरी स्वंपण माऊलींच्या ओव्या आहेत, पण या पुढंच आम्हाला कशा ऐकायला नाही मिळतो? अनुभव आले अंगात ते या जगात येत असेल. अहंकार धरी स्वंपण दै चित्ती प्रकटे चैतन्य घन मनोयोन्मन बुद्धीचा निश्चय परब्रह्म. मग आता हे असं व्हायलाच लागेल का? हे असं व्हायलाच लागेल का? आणि मग नसेल होत तर मग आता पुढे आम्ही काय म्हणायचं? तुम्हाला सांगतो, हे सगळे मला पडलेले प्रश्न आहेत जे आधीचे होते. आलं का लक्षामध्ये? सगळं क्लिअर मी केलं, हे सगळं ऐकलं, सगळं सुटलं. त्यावेळेला मला कुठेतरी यांच्यावरती विश्वास बसला. आता हे सगळे माझे आधीचे प्रश्न होते. पहिली गोष्ट इनिशियली पडलेच नाही, काहीतरी असंच काहीतरी असेल. पण ज्या वेळेला काही महात्म्यांचे विचार त्यांच्या ओव्या माझ्या कानावरती आल्या आणि ज्यावेळी खरोखरी मी ह्याचा विचार केला त्यावेळेला मला कळलं की हे असं व्हावं लागेल. मत आहे, नाही झालं तर आय सी
कैची होय विषय विरक्ती. भाऊ विषय विरक्ती हे विषय जाम डेंजर. या विषयांनी आमचा पूर्ण गेमच करून टाकलाय. तुम्हाला जर ह्या भगवंताची प्राप्ती व्हायची असेल तर हे विषय कायमचे जावे लागतात आणि नामस्मरणाने हे विषय जाण्याकरता ह्या अशा प्रकारच्या भाव अवस्था प्रकट व्हाव्या लागतील. हा प्रेम पाहण्याचा विषय आहे. हा प्रेमाचा विषय आहे. प्रेमनो हे सांगता बोलता अनुभव चित्ता चित्ताची जाणे. हा अनुभव चित्ताला तुम्हाला यावं लागेल. नाहीतर ऐसी न प्रेता माझी भक्ती कैची होय विषय विरक्ती. विरक्ती विण माझी प्राप्ती नोहे निश्चती उद्धवा. तुम्हाला जर वाटत असेल की ह्याच्या पेक्षा दुसरा कोणता तरी मार्ग असेल, नाम हे काहीतरी वेगळं असेल, हे असं काय वगैरे होत नाही, या अवस्था वगैरे असं नसतं, तर बघा आता नाथ महाराज काय म्हणतात. ही सांडोनी भजनावस्था नाना साधने प्रयास करिता. ही जी भजनावस्था आहे, ही भजनावस्था सोडून तुम्ही दुसऱ्याही कुठल्या नाना साधनांच्या केला खंडपटा तरी त्या न पावती माझ्या दारवंठा. आलं का लक्षामध्ये? नाम काय? ही सांडोनी भजनावस्था नाना साधने प्रयास करिता माझ्या अनुभवाची वार्ता न चढे हाता कल्पांती. माझा अनुभव जो आहे हा हातात कधीही तुमच्या येऊ शकणार नाही. लक्षात घ्या. हा अनुभव येण्यासाठी सगळं करायचं आहे. हा अनुभव इनिशियली सुरुवातीला ही गोष्ट ब्रह्मदेवाने भगवंतापासून समजून घेतली. राम अवतारामध्ये ही गोष्ट वशिष्ठांनी रामाला सांगितली. कौशल्येला अष्टसात्विक भाव झाले, दशरथाला पटले नाहीत. लक्षात घ्या. हा पण पटावं लागेल. हे पुढे झालं कृष्ण अवतारामध्ये. संदीपनी ऋषींनी ही गोष्ट समजून कृष्णाला सांगितली. लक्षात घ्या. आपोआप नाही देव होत, कोणी होतात. देह सगळ्यांचा जाणार आहे. एक तर नाली अवतार. तुम्ही काय जगताय या देहाला साठून नाहीये. हे देह जाणार आहे, तो जाण्याच्या अगोदर हे समजून घ्यायचंय. लक्षात घ्या. कृष्णाने समजून अर्जुन तुम्हाला सांगितलं. हेच पुढे पुढे ये. नाथ संप्रदायापासून मच्छिंद्रनाथाला ही गोष्ट दत्तगुरू पासून आदिनाथांपासून कळली. आदिनाथ गुरु सकल सिद्धांत. लक्षात घ्या. पुढे या संप्रदायाने ती गोष्ट मावळीपर्यंत पोहोचली. ही गोष्ट अशीच परंपरेने ये. परंपरा खूप महत्वाची आहे. मावळींनी सगळ्यांना दिलं म्हणजे असं दिलं नाही. त्यावेळी तुम्ही बघा त्यांची काय स्थिती होती आणि कोण घ्यायला तयार होतं. सगळं हे परंपरेने आलेलं आहे. हीच गोष्ट पुढे येत येते नाथ महाराजांपर्यंत आली. आलं का लक्षात? जनार्दन स्वामी नाथ महाराजांना सांगितली. हीच गोष्ट बाबाजी चैतन्याने तुकाराम महाराजांना सांगितली. ह्यानंतर नारायण महाराज जालवणकर, लक्ष्मण, बलबीर, सख्यानंद, शांतामाई, बंडोबा आणि केरळ बाबा यांनी सांगितली. आलं का लक्षामध्ये? आणि 19व्या शतकामध्ये हे वाटलं हे मजपर्यंत आलेल्या इतरांना सांगावं म्हणून हे सांगण्याचं काम 19व्या शतकामध्ये करणारा वारकरी समाजाचा ठाण्यावा परमपूज्य आदरणीय राष्ट्रसंत श्रीपाद बाबा ह्यांच्यापासून ही गोष्ट कळली. मग यांनी ही गोष्ट रामदास बाबांना तयार केलं. नारायण बाबा हृदय बाबांना हे तयार केलं. त्यानंतर ह्या दिवे गावामध्ये या कल्याण डोंबिवलीमध्ये ह्या गोष्टीचा तशा प्रकारे प्रसार झाला. नाना बाबांनी ही गोष्ट मनावरती घेतली आणि त्यानंतर मग कल्याण डोंबिवलीमध्ये या सगळ्यांना ही गोष्ट कळली आणि त्यांच्यातर्फे ही गोष्ट मला कळली. नाहीतर कधीही ही गोष्ट अशा प्रकारे ना मला अनुभवाला आली असती ना मी बोललो असतो. माता एंड काय असला पाहिजे? कसं वाटतंय मग तुला आता अर्जुना? विचारायला पाहिजे का नको? सार्थाला कसं वाटतंय त्या नामस्मरणाने? नष्टो मोहाती लब्धा त्वत्प्रसादात काठित हितोस्मिगत संदेहा करिष्ये वचनं तव. 8व्या अध्यायामध्ये एंडिंगचा विषय बघा. आलं का लक्षामध्ये? अर्जुन आता कसं वाटतंय? गुंतलो तो अर्जुन म्हणे मी माझ्याच कुणालपणामध्ये गुंतलो होतो. मुक्त झालो तुझपणे. आलं का लक्षामध्ये? जेणे अंतःकरणाबोधने संकल्पा नये दशा वेळेच्या ते झाल्यानंतर हे अशा प्रकारे व्यक्ती बोलतो. आलं का लक्षामध्ये? गुंतलो तो अर्जुन म्हणे मुक्त झालो तुझपणे. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. निरंजनी अभिमानी अलेकर निर्गुण निरंतर राहिलोसे. निर्गुण येणे निराकार जाणे सदा माझे राहणे निरंजन.
म्हणून परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद यांच्या दयेने आजही तिची प्रौढ स्थिती स्थितीवरती आजही भगवंत आहे. त्या स्थितीला या संतांना नेऊन ठेवलं. आधी त्या स्थितीवरती राहता येतं. म्हणून सांग ना माऊली माझ्या बाबांना, माझ्या बाबांना सुखी हाय मी माझ्या घराला. सांग ना माऊली माझ्या बाबांना, माझ्या बाबांना सुखी हाय मी माझ्या घराला. देव माझा अंतरात्मा, गुरु माझा परमात्मा. लग्न लावलं जीवा शिवाचं, जीवा शिवाचं सुखी हाय मी माझ्या घराला. अनाथ प्रदीप आगळा परी करू नका पाय वेगळा. रुसवा नको माझ्या मनाला, माझ्या मनाला सुखी हाय मी माझ्या घराला. घराला सांग ना माऊली माझ्या बाबांना, माझ्या बाबांना सुखी हाय मी माझ्या घराला. हा अनुभव ते ज्ञान पैगाम लक्षात घ्या. हे सोडून दुसरं काही असेल असं मला तरी वाटत नाही. जशा प्रकारे ह्या ओळीचा अर्थ जो काही माझ्या बुद्धीला समजला, जो काही ह्यांच्यातर्फे ह्या मंडळीच्या तर्फे जो काही मजपर्यंत आला तो मी सांगण्याचा प्रयत्न केला. अशाच प्रकारे ह्याचा अर्थ असेल असा कुठल्याच प्रकारे मी अट्टहास धरत नाही. परंतु संतांचा अनुभव जो आहे हा आजही तशाच्या तशा प्रकारे येतो. मला खूप आनंद वाटला की तुम्ही माझं सर्वांनी व्यवस्थितपणे ऐकून घेतलं. कारण जर तुम्ही माझ्याकडे लक्ष दिलं नसतं तर मी काही बोलू शकलो नसतो. आलं का? म्हणून तुमचं अवधानामुळे साधू संतांच्या कृपेने मी हे जे पण काय आहे हे मी बोलण्याचा प्रयत्न केला. झालेली जी सेवा आहे ती तुमच्या सर्व संतांच्या चरणामध्ये मी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. नते पुरते अधिक ते सरते करुणी घ्यावे तुमचे निर्मित असे. बालक बुडा होणे खावे चुकावा चुकी पावले हे जोज करुणी मावले गे जेवी. भूत दिला मध सांगा ते मार्ग जावे लाणी. भ्रांती ही समर गेली दिसू लागली वा. नाचता प्रेम चिंती चालला बरो सपा. एका जनार्दनी पावलो पटणे पेट. जेणे भ्रांतीपासून हिरत आले गुरु वाक्य मधुकले आत्मस्वरूपी घात